नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोकी या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची जी ई-के-वाय-सी आहे, त्या ई-के-वाय-सीची अंतिम तारीख ही आता निश्चित झालेली आहे मित्रांनो. अदिती तटकरे मॅडम यांनी ती तारीख निश्चित करून दिलेली आहे. मागील 2 महिन्यापासून जी ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रिया चालू होती. बऱ्याचशा महिलांची अजून देखील ई-के-वाय-सी झालेली नाही आहे मित्रांनो. परंतु ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, त्यांना आनंद होत असेल, परंतु एक सांगू इच्छितो की ई-के-वाय-सी झाल्यावर देखील तुमचा हप्ता हा येऊ नाही शकत मित्रांनो. तुम्ही अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण की 2.5 लाखाच्या पेक्षा जर तुमची इन्कम जास्त असेल, तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही ई-के-वाय-सीद्वारे पकडले जाणार आणि त्यामध्ये तुमचा जो हप्ता आहे तो कायमचा बंद होऊ शकते. परंतु मित्रांनो, आता या ई-के-वाय-सीची देखील आता अंतिम तारीख आलेली आहे. ती अंतिम तारीख काय असणार आहे ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ई-के-वाय-सी करण्यासाठी जी वेबसाईट मागील 2 महिन्यापासून व्यवस्थितरित्या चालत नव्हती, रात्री 2-2, 3-3 वाजता देखील ही वेबसाईट व्यवस्थितरित्या चालत नव्हती मित्रांनो. खूप साईटवर लोड होता. परंतु आता ती साईट सध्या थोड्या फार प्रमाणात का होईना वेबसाईट चालत आहे. ओ-टी-पीचे जे एरर येत होते ते एरर आता जास्ती प्रमाणात येत नाहीत. तरी देखील थोडी सुरळीत आहे वेबसाईट असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये आता या ई-के-वाय-सीची अंतिम तारीख ही येणार आहे. आलेली आहे मित्रांनो. ती अंतिम तारीख काय आहे? अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट देऊन सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ही त्यांची ट्विट. मंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांनी नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली गेली आहे. यामध्ये दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनी 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन देत आहे मित्रांनो. म्हणजेच 18 नोव्हेंबर पूर्वी तुम्हाला ही ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तुम्ही पाहिलेली आहे मित्रांनो, ही अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट देऊन सांगितलेले आहे की अंतिम तारीख ही काय असणार आहे. नोव्हेंबर महिन्याची ही अंतिम तारीख असणार आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी. त्यामुळे ज्या महिलांनी अद्यापर्यंत ई-के-वाय-सी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यावी. 2 महत्त्वाचे मुद्दे होते मित्रांनो त्यामध्ये, ते म्हणजे ज्यांचे मिस्टर हयात नाहीत आणि ज्यांचे वडील देखील हयात नाहीत, अशांनी काय करावे यावर अजून देखील काहीही उपाय आलेला नाही. त्या प्रकारची विनंती शासनापर्यंत पोहोचवली होती, परंतु त्यावर शासनाने अजून देखील काही त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यावर अजून देखील काही मान्यता दिलेली नाही. परंतु यामध्ये आता काय होणार आहे, मोठी प्रश्न मित्रांनो सर्वांसमोर उभा आहे. त्यामुळे ज्यांना वडील नाहीत किंवा ज्यांचे मिस्टर हयात नाहीत, अशांनी नेमकं काय करायचं हा देखील अजून प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे मित्रांनो. नोव्हेंबरच्या अंतिम तारखेपर्यंत जर ही के-वाय-सी पूर्ण नाही झाली, तर या महिलांचं काय होणार आहे हे देखील अद्याप कोणाला माहीत नाही मित्रांनो, जर त्याविषयीचं काही अपडेट आलेली असेल, तर नक्कीच आपल्या चॅनलवरती अपडेट येऊन जाईल मित्रांनो. ही के-वाय-सी कशाप्रकारे करायची हे देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची नक्की प्रयत्न करेन उत्तर देण्याचा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.